पोलिओ रोगाचं संपूर्ण निर्मूलन करण्याच्या उद्देशानं भारतात 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. जानेवारी 2011 पासून भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नसल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं भारताला 27 मार्च 2014 रोजी पोलिओ निर्मूलनाचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे. तरीही संपूर्ण जगातून पोलिओचं निर्मूलन होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. यावर्षी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार 28 जून रोजी राबवण्यात येणार असून 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. शाळा, समाज मंदिरं, अंगणवाड्या, दवाखाने आदी ठिकाणी तात्पुरती लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही कार्यरत राहणार आहेत. प्रवासात असलेली, स्थलांतरित तसंच निवासाची व्यवस्था नसलेली बालकं यापासून वंचित राहू नयेत यासाठी 20 मोबाईल पथकं कार्यरत राहणार आहेत. तसंच बस स्थानकं, रेल्वे स्थानक आदी गर्दीच्या ठिकाणी ट्रान्झिट पथकांमार्फत पोलिओ लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षीचं आपलं पल्स पोलिओ अभियान आहे ते रविवार दिनांक 28 जूनला ठरलेलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 3 प्रकारे आपण अभियान राबवत असतो. त्याच्यामध्ये महानगरपालिका स्वतंत्रपणे त्यांच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये राबवत असते. ग्रामीण भागामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी हे अभियान राबवत असतात आणि शहरी भाग मूर, वरोरा, राजोरा, ब्रह्मपुरी या क्षेत्रामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातनं नागरिक क्षेत्रासाठी अभियान राबवण्यात येतं. त्यासाठी आपले एकूण लाभार्थी हे 4 नगरपरिषद क्षेत्र मिळून 10,889 आहेत. त्यासाठी आपल्याला आवश्यक लस जी आहे ती 12,939 डोसेस लागणार आहेत. ती लस पोचती झालेली आहे आणि ते तयार आहे. त्याच्यासाठी आपल्याला एकूण 90 बूथवर हे काम चालणार आहे 4 नगरपरिषद मिळून आणि 219 मनुष्यबळ लागणार आहे. त्या सर्वांचं आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ते 28 तारखेला तिथे डिप्लॉय होणार आहे. आणि याच्यावर आपण 34 पर्यवेक्षक ठेवलेले आहेत. एकंदरीत ही मोहीम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यशस्वीपणे आपण राबवणार आहोत आणि त्याची शाश्वती मला आहे की ही मोहीम राबवल्या जाईल. त्यामुळे पोलिओमुळे होणारा जे अपंगत्व नंतर येतं त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा त्याला तर 28 तारखेला बूथवर जाऊन वॅक्सिन घ्यायची असते. त्याच्यानंतर बूथवर ज्यांना वॅक्सिन नाही मिळाली असेल किंवा काही कारणास्तव जाऊ शकले नसतील त्यांना आपण IPPI नावाच्या प्रकारे आपण घरोघरी जाऊन 3 दिवस त्याच्यानंतरचं वॅक्सिन वाटप करत असतो. तरी पण मी असं आवाहन करेन की जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी बूथ डेच्या दिवशी म्हणजे 28 तारखेलाच वॅक्सिन घ्यावी.